चिपलून में उभाटा ग्रुप में बड़ी फूट पड़ गई। बिना नाम बताए एमएलए भास्कर जाधव ने पूर्व एमपी विनायक राउत की आलोचना की। उन्होंने कहा कि हमें नहीं पता कि उभाटा के चिपलून मेयर पद के ऑफिशियल कैंडिडेट राजू देवलेकर को एबी फॉर्म किसने दिया। हालांकि हमारा अलायंस है और मैं मेयर पद के लिए कैंपेन करूंगा। उभाटा के स्टार कैंपेनर भास्कर जाधव ने शरद पवार ग्रुप के मेयर और पूर्व एमएलए रमेश कदम के साथ एक ज्वाइंट प्रेस कॉन्फ्रेंस करके ये अनाउंस किया। कोणावरही कारवाई करण्याची काही आवश्यकता नाही। निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने मागे पुढे होत असतं। शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याकरता अनेक प्रकारचे उपाय आहेत। त्यामुळे पहिल्याच दिवशी कोणावर कारवाई करण्याचं काही कारण नाही, शेवटी सुद्धा कोणावर करण्याचं काहीच कारण नाही। त्यातून मार्ग काढला जाईल। स्थानिक महायुतीतून राष्ट्रवादी बाहेर पडलेली आहे अजित पवार गट, त्याचा आपल्याला फायदा होईल का? स्वाभाविक आहे, आम्ही ते त्यांच्या बरोबर राहतीलच, महायुतीमध्येच राहतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, आणि तरी सुद्धा आम्ही जिंकायचं अशीच आमची व्यूहरचना आहे। त्यामुळे त्यांच्यापासून जर काही आम्हाला मदत झाली तर आम्ही तो बोनस समजूच। नाही, एकंदरीत सिंधुदुर्ग पॅटर्न चिपळूणला राबवण्याचा प्रयत्न करते असं वाटतं? अजिबात नाही, अजिबात नाही। सिंधुदुर्गवाले हे कोण कोण एकत्र आले ते माहिती घ्या। हा पॅटर्न बिटर्न काही नाही, ही आघाडी आहे जी लोकसभेला होती, जी विधानसभेला आहे, ती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे की त्या नेत्यांनी तिथल्या लेवलचा विचार करून निर्णय घ्यावा। तशा पद्धतीने आम्ही नेत्यांच्या आदेशाप्रमाणेच निर्णय केलेला आहे। मागच्या वेळी तुम्ही एक विधान केलं होतं, कारण बरेच वर्ष तुम्ही नगरपालिका निवडणुकीत लक्ष दिलं होतं, बरोबर? तेव्हा असं विधान केलं होतं की मी निधी आणला होता, निधी परत गेलाय। आता लेकर असे म्हणतात की तो निधी आणला होता भास्कर शेट्टी, पण तुम्ही काही कंपनी तो परत पाठवला, असा आरोप लेकर। आता ह्या गोष्टीला 2012 सालची गोष्ट आहे, आज 25 उजाडलंय, मला ती आठवण करावी लागेल नेमकं काय झालंय। रमेश भाई माझे आमदार आहेत आणि त्यांना तुमच्या पक्षाकडनं महाविकास आघाडीकडनं तिकीट मिळालेलं आहे। माझे आमदारांचा कितपत पक्षाला किंवा महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो? असं आहे की माझ्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळालेली नाही, तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाकडूनच त्यांनी त्याच्या पक्षात काम करतात तिथून उमेदवारी घेतलेली आहे। आणि आज तसा विचार केला, एकंदरीत जे उमेदवार उभे राहिले आहेत, मी कोणालाही अंडर एस्टिमेट करू इच्छित नाही आणि कोणाची तुलना कोणाबरोबर करू इच्छित नाही, परंतु गेले अनेक वर्षांचा अनुभव, कित्येक वर्षांचा अनुभव, सर्वांशी असलेले सलोख्याचे संबंध, कितीही राजकारणामध्ये कटुता आली तरी मर्यादा न सोडणं, हा जो काही त्यांचा स्वभाव आहे, तो स्वभाव, आणि माणसाकडून चुका ह्या होतच असतात, देवाकडून होतात तर माणसाकडून होणार नाही। जर कधी काय कोणाकडून चूक झाली असेल, मला तुमचा प्रश्न ओठावरचा पुरता काय रंगतोय तुम्हाला कळतंय, तो शेवटी अनुभव घेऊन माणूस भविष्यामध्ये तशा प्रकारची पुन्हा अनुभव येणार नाही याची काळजी घेतात। तुम्ही स्टार प्रचारक आहात, पक्षामध्ये खूप मोठं स्थान आहे, तरी पण या ठिकाणी एबी फॉर्म देवळकर दिला गेला आणि तुम्हाला विश्वासात न घेता असं एखादी माहिती होती? तिथे पक्षाची अजिबात चूक नाही। पक्षाच्या कार्यपद्धतीप्रमाणे ते फॉर्म जे गेले ते जिल्हा प्रमुखांच्याकडे गेले। या शिवसेनेच्या कामाच्या पद्धतीमध्ये एक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष असे 2 जिल्हाध्यक्ष आहेत। एका जिल्ह्याचे एबी फॉर्म हे जिल्हा प्रमुख म्हणून विक्रांतच्याकडे गेले, दुसरे जिल्ह्याचे एबी फॉर्म हे दत्ता कदम जिल्हा प्रमुख त्यांच्याकडे गेले। माझ्या मुलाला फॉर्म देताना सुद्धा मी नेता असताना माझ्याकडे पक्षाने दिले नाहीत, त्यामुळं इथं मला डावललं गेलं त्याचा अर्थ नाही, तर पक्षाच्या शिस्तीप्रमाणे ते जिल्हा प्रमुखांकडे गेले। पक्षाची शिस्त जरी असली तरी सुद्धा भास्कर जाधव हे महाराष्ट्राचे नेते म्हणून ओळखले जातात किंवा मग सर्वश्रुत आहेत। शिवसेना या पक्षानं शिवसेना पक्षानं ज्या नेता म्हणून तुम्हाला जाहीर केलं, काहीतरी विचार करून नेता जाहीर केलेला आहे, मग जिथं भास्कर जाधव राहतात, जिथं सर्व त्यांचं काम आहे, कार्यक्षेत्र आहे, तिथेच असे कुठेतरी दुबळी दिसते आपल्याला, काय वाटतं याच्यावर? असं आहे की पक्षाची धोरणं ही व्यक्ती बघून ठरवली जात नाही, तर ती पक्षीय धोरणं असतात। त्या पक्षीय धोरणाप्रमाणे ते एबी फॉर्म ज्यांच्याकडे गेले ते बरोबर आहे। माझे आमदार रवी कदम मगाशी म्हणाले की विनायक राऊतला ते भेटले होते पण त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही। कधी ते असंही म्हणाले की आमदार भास्कर जाधव त्या ठिकाणी दिसून आले नाही, रिस्पॉन्स नाही। त्यामध्ये विनायक राऊत दिसून येतात, विनायक राऊत दिसून येतात का? असा प्रकार जो घडलेला आहे, फॉर्म देण्यामध्ये जो प्रकार घडलेला आहे, याच्यामध्ये कुठे विनायक राऊत दिसून येतात का तुम्हाला? मला वाटत नाही की विनायक राऊतांनी अशी काही चूक केली असेल असं मला वाटत नाही। जिल्ह्यामध्ये आपण शिवसेनेचे नेते आहात आणि विक्रांत जाधव जिल्हा अध्यक्ष आहेत आणि बाळमाने सुद्धा तिकडे प्रयत्न सुरू आहेत त्यांचे सीता काढण्यासाठी,
तर एकंदर एकच फॅमिली तुमची आहे, कितपत तुम्हाला जिल्ह्यामध्ये यश मिळालं? असं आहे की रत्नागिरीमध्ये बाळमाने, चिपळूणमध्ये मी, ही फक्त आमचीच फॅमिली आहे की या कोकणामध्ये अन्य कुठल्या फॅमिली आहेत? एकाच पक्षाची आहे. हा म्हणजे हा चांगला योग आहे. बाळासाहेब ठाकरे हा म्हणजे हा चांगला योग पदावरती आहे, कितपत यश मिळालं तुम्हाला? म्हणजे हा योगायोग चांगला आहे की आम्ही पुरी फॅमिली एकाच पक्षाबरोबर आहोत. याच्याबद्दल तुम्ही आम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. ओके 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 भेटू thank you. नंतर परत.